ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, अखेर तो क्षण आलेला आहे शेतकरी मित्रांनो, ज्याची लाखो शेतकऱ्यांना प्रतीक्षा करत होते। शेतकरी मित्रांनो, राज्यातील पीक विमा 2022 ते 2025 पर्यंत सर्व पीक विमा शेतकरी मित्रांनो अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये हेड्री तब्बल 32,000 रुपये रक्कम विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सुरुवात झालेली आहे। डीबीटीद्वारा रक्कम थेट खात्यात आल्यामुळे प्रक्रिया अधिक मार्गदर्शक झाली असून शेतकऱ्यांच्या कोणत्याही कार्यालयाशी उमटवारा जावे लागणार नाही। शेतकरी मित्रांनो, कोणत्या 15 जिल्ह्यात रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया। आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो, जिल्हे आहे की सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा, जळगाव, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, बीड, लातूर, परभणी, नांदेड, जालना, धुळे हे 15 जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो। या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ आणि कीट रोगामुळे झालेल्या नुकसानीच्या पूर्वभूमीवर सरकारकडून तातडीने मदत मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, हेड्री किती रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो? या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना हेड्री 32,000 रुपये इतका मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। पिकानुसार अलग अलग रक्कम राहणार आहे शेतकरी मित्रांनो। ही रक्कम नुकतीच टक्केवारी विमा कंपन्यांनी अहवाल आणि शासनाच्या पंचनामानुसार अतिरिक्त आहे शेतकरी मित्रांनो। 10 बँकेद्वारा रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। कोणती बँक आहे ते आपण बघणारच आहोत। पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, दुसरी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरी आहे सेंट्रल बँक, चौथी आहे बँक ऑफ इंडिया, पाचवी आहे ग्रामीण सहकारी बँक, सहावी आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, सातवी आहे युनियन बँक, आठवी आहे IDBI बँक, नववी आहे HSBC बँक आणि 10वी आहे ICICI बँक आहे शेतकरी मित्रांनो। या सर्व बँकेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पेमेंट सक्सेसफुल क्रेडिट मध्ये दिसून आलेले आहे शेतकरी मित्रांनो। आजचा महत्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो, हे डीबीटी द्वारा थेट खात्यात पैसे आलेले आहे शेतकरी मित्रांनो। या वेळेस डीबीटी द्वारा व्यवहारामध्ये मोठ्या गतीने रक्कम सहस्त्रीत सुरू केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो। कोणत्याही मदतीने एजंट अर्ज प्रक्रिया किंवा कागदाची आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो। संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो? पहिल्या टप्प्यात अंदाजे 17 ते 20 लाख शेतकऱ्यांना लाभार्थी असू शकतात शेतकरी मित्रांनो। उर्वरित जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो। दुसरा टप्पा कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो? शासनाच्या माहितीनुसार दुसरा टप्पा पुढील 7 दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो। पहिला टप्पा सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो। प्रथम सातत्य नुकसान झालेल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जात आहे शेतकरी मित्रांनो। शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, रब्बी हंगामातील मोठे नुकसान, सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर नुकसानग्रस्त पिकांचा वाचण्यासाठी वाढलेला खर्च, बाजारातील असलेले भाव शेतकरी मित्रांनो, या सर्व परिस्थितीमुळे हेड्री 32,000 ही रक्कम शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे शेतकरी मित्रांनो। शेतकऱ्यांच्या खात्यात हेड्री 32,000 रुपये रक्कम जमा होणार हा मोठा निर्णय आहे शेतकरी मित्रांनो। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभार्थी ठरत असून डीबीटी द्वारा व्यवहार सुरू आहे शेतकरी मित्रांनो। सरकारच्या या घोषणेमुळे तातडीने मदत पोहोचण्यासाठी गतीने मिळत आहे शेतकरी मित्रांनो। आजच्या आपल्या खाते तपासा रक्कम जमा झाल्याची पुष्टी अनेकांना मिळू लागलेली आहे शेतकरी मित्रांनो। अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो।